तर थेट शिर्डीमध्ये जाऊयात, मुख्यमंत्री बोलतायत। आणि म्हणून सर्वसामान्यांचं प्रगती, उत्कर्ष आणि या राज्याचा विकास आम्ही आदरणीय मोदी साहेबांचं देखील पाठबळ आहे। डबल इंजिनचं सरकार काम करतंय। 2 वर्षात एवढे आम्ही निर्णय घेतलेत की मला वाटत नाही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले। सर्व लोकहिताचे निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले। भाई, तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला जी मुलाखत दिली ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत? बिलकुल, मी जे बोललोय ते खरं आहे। आणखी बरंचसं खरं आहे ते नंतरच्या ह्याच्यात येईल, ब्रेक के बाद। खूप काय आहे, जेव्हा एखादा कार्यकर्ता एवढा मोठा निर्णय घेतो त्याला तेवढी मोठी कारणंही असतात। त्यामुळे जे आहे ते आहे। मी कधी खोटं आयुष्यात बोललो नाही, बोलणार नाही। माझे काही एथिक्स आहेत। मी बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचे विचार, दिघे साहेबांच्या शिकवणीमध्ये मी तयार झालेलो आहे। त्यामुळे जिथे अन्याय तिथे न्यायासाठी झगडणं हा माझा स्वभाव आहे। त्या मुलाखतीत नेमकं काय होतं, काय दडलंय सर? ते तुम्ही वाचून घ्या ना। आणि ज्या पद्धतीने आज ठाकरे असतील किंवा गटागटांनी जे आरोप केले जातात, कुठेतरी राजकारणाचा स्तर खूप खाली गेलाय असं वाटतंय। आता त्यांना काय कामधंदा नाही, कामं आम्ही करतोय, आरोप ते करतायत। त्यामुळे आता दर्जा, हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, आपली एक संस्कृती आहे, आपली एक परंपरा आहे। परंतु आतापर्यंत असं कधीच झालं नव्हतं। एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन आरोप, टीका, महिलांवर टीका, ही आपली संस्कृती नाही। आणि म्हणून या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे। आरोपाला उत्तर आम्ही कामातून देऊ आणि आरोपाला उत्तर जनता मतदानाच्या पेटीद्वारे देईल। काँग्रेसला जागा सोडली नाही म्हणून सांगलीमध्ये विशाल पाटलांनी अर्ज जाऊ दे, आता ते बिघाडी त्यांच्यामध्ये ती 3 तिघाडी काम बिघाडीवाला ते माणसं आहेत। त्यांच्याकडे ते एकमेकाच्या तंगड्यात तंगड्या घालून पडणार आहेत। कुणाचा पायपोस नाही। त्यामुळे मला त्याच्यावर काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही। मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री बनणार आणि जनतेने ठरवलंय अबकी बार 400 पार। देशामध्ये कोण आहे त्यांच्या समोर? अरे राहुल गांधी गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातो। आज इथे गरम, उन्हाळा, पावसाळा, दिवस रात्र या देशाची सेवा करणारा प्रधानमंत्री मोदीजींच्या रूपाने देशाला मिळालाय। तर कुणाला लोक पुन्हा प्रधानमंत्री बनवणार? देशाची बदनामी करणाऱ्याला का देशाची उन्नती करणाऱ्याला?